मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मी गजानन खंदारे. महाराष्ट्रातील समाजकारणावर आणि राजकारणावर शिवसेना या राजकीय पक्षाचा सर्वात मोठा दबदबा असताना 1999 मध्ये सगळ्यात कमी वयाच्या म्हणजे 24व्या वर्षी लोकसभेच्या खासदार म्हणून भावनाताई गवळी ह्या पहिल्यांदा निवडून गेल्या. त्यानंतर 2019 पर्यंत सलग त्यांनी 5 वर्ष खासदारकी भूषवली. महाराष्ट्रामध्ये वन वुमन आर्मी म्हणून त्यांची एक प्रतिमा तयार झालेली असताना गेल्या काही वर्षापासून त्या वाशिम यवतमाळच्या खासदार होत्या. मात्र गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी ऐनवेळी त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि त्यांना या निवडणुकीपासून वंचित ठेवलं गेलं. अशातच सुरुवातीच्या काळामध्ये वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली त्यावेळेस त्या रिसोडमध्ये त्यांचं एक जन्मभूमी असल्याने वाशिमच्या खासदार म्हणून त्यांची एक सक्रिय कार्यकाळ असा होता. वाशिम जिल्ह्याच्या मतदारसंघाची लोकसभेची पुनर्रचना झाल्याच्या नंतर तो मतदारसंघ वाशिम यवतमाळ म्हणून नावाला आला आणि अशा स्थितीमध्ये 1999च्या त्या दशकामध्ये पुढच्या दशकामध्ये जो रिसोडमध्ये जो काही शिवसेनेचा जो काही दबदबा होता तर त्या दबदब्यामध्ये एक भली मोठी अशी कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची शिवसेनेची त्यावेळेस एक फौज होती. त्यांची एक समाजकारणावर राजकारणावर एक खूप मोठी अशी पकड होती आणि अशा स्थितीमध्ये गेल्या 10-15 वर्षापासून त्याचा थोडासा रिसोड तालुका आणि मालेगाव तालुक्यावरील प्रभाव काहीसा कमी झाला होता. म्हणजे तिकडे त्यांचं लक्ष वेधलं गेल्यामुळे यवतमाळ आणि वाशिम हे त्यांचं कार्यक्षेत्र असल्याने इथलची जी काही कार्यकर्त्यांची जी काही मूळ फळी होती किंवा जी काही पदाधिकाऱ्यांची फळी होती ती काहीशी दुरावली गेली किंवा दुसऱ्या गटामध्ये तटामध्ये किंवा पक्षामध्ये ती विलीन झाली. आणि अशा स्थितीमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्यावर कुठले तरी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप प्रत्यारोप झाले असताना तो कार्यकाळही त्यांनी समर्थपणे पुढे नेला आणि अशा स्थितीमध्ये शिंदे गटाकडून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांना विधान परिषदेचा आमदार हे करण्यात आलं आणि 6 वर्षासाठी त्यांचा कार्यकाळ पुढे असताना महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असताना आणि आचारसंहिता लागू होत असताना त्या कुठल्याही प्रकारची रिसोडमध्ये निवडणूक लढविणार नाहीत ही भाकीत केली जात असताना त्यांच्याकडून तसा सुरुवातीला खुलासाही करण्यात आला होता की मी कुठलीही निवडणूक लढणार नाही किंवा पक्षाचं हे करणार नाही, परंतु पक्षाने जर माझ्यावर जबाबदारी टाकली तर मी पक्षादेश पाळण्यासाठी समर्थपणे पुढे जाईल. आणि अशा स्थितीमध्ये ऐनवेळी त्यांना तिकीट जाहीर झालं. रिसोडमध्ये फारसा त्यांचा या कार्यकाळामध्ये अलीकडच्या काळामध्ये 5-10 वर्षामध्ये फारसा जनसंपर्क राहिलेला नसताना जो काही तळागाळामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जनसंपर्क राहिलेला नसताना निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर नामांकन अर्ज भरल्याच्या नंतर जो प्रचारासाठी 15 दिवसाचा जो कालावधी उरत असतो तर त्या कालावधीमध्ये रिसोड आणि मालेगाव तालुक्यामध्ये जी काही जवळपास 220च्या आसपास जी काही गावं आहेत तर त्यांनी अक्षरशः हा मतदारसंघ दिवस आणि रात्र पिंजून काढत एक प्रकारे या निवडणुकीचं मैदान गाजवलं. आणि लोकांना असं वाटत असताना की बा ह्या कुठेतरी 4-5व्या क्रमांकावर असतील किंवा कुठेतरी 100-200 मतं घेऊन आपल्या म्हणजे प्रत्येक गावामध्ये 100-200 मतांचा दावेदार ठरतील. मात्र ऐनवेळी त्या आता उद्या जो काही निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे तो काय असेल हे सांगणं कठीण आहे, परंतु ऐनवेळी त्यांनी ह्या तिरंगी लढतीमध्ये जे बाकीचे 2 उमेदवार माघारले गेल्याच्या नंतर जे काही तिरंगी लढतचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तर त्या या मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीमध्ये नेमकं कोण विजयी ठरणार हे सांगणं थोडंसं कठीण झालेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये 15 दिवसाच्या कालावधीमध्ये एवढा मोठा आवाका तयार करणं ही काही साधी सरळ सोपी गोष्ट नाही आणि 15 दिवसामध्ये त्यांनी एक प्रकारे या निवडणुकीचं मैदान अतिशय प्रभावीपणे गाजवलेलं आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये निवडणुकीचा निकाल काय असेल तो असेल, परंतु एक प्रकारे त्यांनी या निवडणुकीचं मैदान अतिशय प्रभावी आणि समर्थपणे जिंकलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण गेल्या 5 वर्षाचा कार्यकाळ आमदार अमित झनक यांनी या मतदारसंघामध्ये घालवलेला आहे. अनंतरावजी देशमुख हे स्थानिक नेते आहेत, त्यांचीही त्यांच्या पद्धतीने मतदारसंघावर पकड आहे. अमित झनक यांचाही व्यापक असा जनसंपर्क आहे. मात्र या दोघांच्या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व पुन्हा समर्थपणे तयार करणं आणि निवडणुकीचं जे काही मैदान असतं ते मैदान गाजवणं किंवा जिंकणं ही काही साधी सरळ सोपी गोष्ट नाही. विजयश्री नेमकी कोणाच्या गळ्यात पडेल ते त्याचा निकाल उद्या संध्याकाळपर्यंत येणारच आहे.
मात्र भावनाताईंनी एक प्रकारे ह्या निवडणुकीचं मैदान जिंकलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांचं जे काही मताधिक्य असेल तर त्यावरून राजकीय विश्लेषकांनी त्यावर आत्मचिंतन करायला हरकत नसावी. तुर्तास तुम्हाला काय वाटतं याबद्दल कॉमेंट बॉक्स